वसई विरार शहर महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागामार्फत अनधिकृत फेरीवाल्यांवर कारवाई सुरू करण्यात आली आहे। रेल्वे स्टेशन लगत अनधिकृतपणे बसणाऱ्या फेरीवाल्यांवर प्रभाग समितीमार्फत कारवाई करण्यात येऊन सदरचा परिसर मोकळा करण्यात आला आहे। त्याचप्रमाणे विविध सार्वजनिक ठिकाणे, रस्ते, रहदारीच्या ठिकाणी अनधिकृतपणे बसणाऱ्या फेरीवाल्यांवर महानगरपालिकेकडून दररोज कारवाई सुरू करण्यात आली आहे। प्रभाग समिती जी वालीव अंतर्गत अतिक्रमण विभागामार्फत सातिवली खिंड ते वालीव फाटा, बोईदापाडा परिसर व मुख्य रस्त्यावर अनधिकृतपणे बसलेल्या फेरीवाल्यांवर कारवाई करण्यात आली। या कारवाईत एकूण 41 टपऱ्या, 23 पत्रा शेड, 25 बांबू शेड निष्कासित करण्यात आली। प्रभाग समिती बी अंतर्गत कार्यक्षेत्रातील राधाकृष्ण हॉटेल ते कारगिल नगर परिसरातील व मुख्य रस्त्यावरील अनधिकृतपणे उभारलेले स्टॉल, टपऱ्यांवर जेसीबीच्या मदतीने तोडक कारवाई करण्यात आली। या कारवाईत एकूण 23 टपऱ्या, 9 बांबू शेड निष्कासित करण्यात आले। प्रभाग समिती ई नालासोपारा अंतर्गत नालासोपारा पूर्वेकडील मुख्य रस्त्यावरील तसेच स्टेशन परिसरातील अनधिकृत फेरीवाल्यांवर कारवाई करण्यात येऊन परिसर मोकळा करण्यात आला। अनधिकृत फेरीवाल्यांवरील कारवाई महानगरपालिकेमार्फत सुरूच राहणार असून शहरातील नागरिकांना ये-जा करण्यास तसेच वाहतुकीस अडथळा निर्माण करणाऱ्या फेरीवाल्यांविरुद्ध महानगरपालिकेमार्फत नियमानुसार कायदेशीर कारवाई करण्यात येईल। त्यामुळे सर्व फेरीवाल्यांनी सार्वजनिक रस्ते, ठिकाणे, पथांवर अडथळा निर्माण होणार नाही याबाबत दक्षता घ्यावी, असे आवाहन महानगरपालिकेचे आयुक्त मनोज कुमार सूर्यवंशी यांनी केलं आहे।